नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तथा पेन्शनधारकाचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत भत्ता नुकताच वाढवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% 50% इतका केलेला आहे. ही वाढ 2024 पासून लागू असून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच 50% झालेला असल्याने त्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढवला जाणार आहे. महागाई भत्ता म्हणजेच DA 50%पेक्षा अधिक झाल्यास HRA म्हणजे घरभाडे भत्ता वाढवण्याची त्यामध्ये तरतूद आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने वित्त विभागाचा शासन निर्णय हा जारी केला होता. फेब्रुवारी 2019 मध्ये याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केलेला होता. या शासन निर्णयात घरभाडे भत्ता कधी कधी वाढवला जाणार या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या सदर शासन निर्णयानुसार X, Y आणि Z श्रेणीमध्ये शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 5,400, 3,600 आणि 1,800 रुपये हा घरभाडे भत्ता दिला जात होतो. यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारा महागाई भत्ता ज्यावेळी 25% क्रॉस करेल त्यावेळी X, Y आणि Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27%, 18% आणि 9% दराने घरभाडे भत्ता मंजूर केला जाईल असे या शासन निर्णयाने म्हटले आहे. यानुसार जेव्हा राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 25% क्रॉस करेल झाला तेव्हा कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्त्याचा लाभ सुद्धा मंजूर करण्यात आला. तसेच जेव्हा महागाई भत्ता हा 50% क्रॉस करेल त्यावेळी X, Y आणि Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30, 20 आणि 10% दराने घरभाडे भत्ता हा मंजूर करण्यात यावा असे देखील या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे 2019च्या या शासन निर्णयानुसार लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे. एकंदरीत महागाई भत्ता हा 50% झाला असल्याने आता राज्यातील कर्मचाऱ्यांना इतर अनेक लाभे मंजूर होणार आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.